हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण ओरिओ बिस्किटांचा केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी असा केक घरामध्येच तयार केलेला आहे, तो आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहे। केक भाजून घेण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये मीठ गरम करायला ठेवलेले आहे। केक तयार करण्यासाठी आपण डार्क फंटॅसीचे 4 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। बिस्किटे आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे। बिस्किटाच्या आतील जी क्रीम आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून ठेवणार आहे। तर सर्व बिस्किटांच्या आतील क्रीम आहे ती आपण काढून बाजूला ठेवणार आहे। या छोट्या पातेल्यामध्ये आपण केक शिजवून घेणार आहे। त्यासाठी आपण थोडेसे तेल किंवा तूप पातेल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे आणि पीठ ही सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे। तर आपण अशा पद्धतीने सर्व बिस्किटांमधील क्रीम आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे। थोडी थोडी बिस्किटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पावडर तयार करून घेणार आहे। बिस्किटांमध्ये 1 चमचे साखर टाकून आपण बारीक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण पावडर तयार करून घेणार आहे। बिस्किटांमध्ये 1 ते 2 चमचे साखर टाकून आपण बारीक करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण बिस्किटांची पावडर तयार केलेली आहे। यामध्ये आपण 1 वाटी दूध थोडे थोडे मिक्स करून केकसाठी आपण तयार करून घेणार आहे। तर इडलीचे पीठ असते त्या पद्धतीने आपण पीठ आहे ते तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण केकसाठी पीठ तयार करून घेणार आहे। यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। बटर वितळून घेतलेले आहे, तर आपण 2 चमचे बटर यामध्ये घालत आहे आणि हे पीठ आहे ते पुन्हा एकदा चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला केकसाठी पीठ तयार करून घ्यायचे आहे। तयार करून घेतलेले पीठ आपण आता ज्या पातेल्यामध्ये आपण केक शिजवून घेणार आहे त्याला आपण थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आणि पीठ सगळीकडे पसरवून घेतलेले आहे। त्या पातेल्यामध्ये आपण काढून घेणार आहे। केक आपण शिजवून घेणार आहे, त्यासाठी आपण मोठ्या पातेल्यामध्ये मीठ गरम करायला ठेवले होते। त्यामध्ये हे छोटे पातेले केकचे ठेवून झाकण ठेवून आपण 40 मिनिटे केक शिजवून घेणार आहे। 40 मिनिटांनंतर केक अशा पद्धतीने शिजून तयार झालेला आहे, तो आता आपण काढून घेत आहे। केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला पातेल्यामधून काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला बिस्किटांचा केक तयार झालेला आहे। तर बिस्किटाच्या आतील क्रीम आहे त्यामध्ये आपण थोडेसे दूध टाकून आणि त्यामध्ये मिल्क पावडर टाकून मिक्सरला फिरवून त्याची क्रीम तयार केलेली आहे आणि माझ्या मुलीने अशी केकवरती डिझाईन तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण बिस्किटांचा केक तयार केलेला आहे आणि तो अतिशय छान पद्धतीने तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।